तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीन वर तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात। बघा मित्रांनो, ITIची पहिली मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे। आता पुढे काय करायचे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पुढे काय करायचे, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासोबतच दुसरी मेरिट लिस्ट आता कधी लागेल त्याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे। आता बघा, पहिली मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे। सकाळपासूनच विद्यार्थ्यांना SMS यायला सुरुवात झालेली आहे, परंतु आपला व्हिडिओ लवकर न येण्याचं कारण म्हणजे असंच आहे की बघा, मी तुम्हाला यूजर ID आणि पासवर्ड मागितला होता। बहुतेक विद्यार्थ्यांना विनंती केल्यानंतर देखील त्यांनी यूजर ID आणि पासवर्ड दिला नाही, परंतु एका विद्यार्थ्यांनी आपल्याला यूजर ID आणि पासवर्ड दिलेला आहे। त्यांचं नाव देखील मी या व्हिडिओमध्ये घेणार आहेत आवर्जून आणि त्यांचे आभार देखील मानणार आहे। तर बघा, पहिली मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर आता तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। सर्वांनाच या ठिकाणी फायदा होत असतो। तर बघा, संपूर्ण माहिती। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर ज्यांनी आपल्याला यूजर ID आणि पासवर्ड दिला ते म्हणजे मेंगल तेजस यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद। त्यांच्यामुळे आपण बहुतेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी मदत होऊ शकते, म्हणून त्यांचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मी मानतो। आता बघा, आपण या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न आहेत ते घेऊया। बघा, पहिला प्रश्न आहे, माझा कोपाला नंबर लागला आहे तर मला दुसरा ट्रेड पाहिजे आहे, तर मला दुसऱ्या राऊंडमध्ये फॉर्म भरू शकतो का? प्लीज रिप्लाय सर। बघा, तुमचा कोपा ट्रेड लागलेला आहे, परंतु कोपा ट्रेड जर तुमचा 1 नंबरला नसेल तर तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पात्र आहात। ठीक आहे, आता तुम्ही पुढच्या राऊंडसाठी त्या ठिकाणी पात्र आहात कशा पद्धतीने ते मी तुम्हाला पुढे सांगतो। ठीक आहे, त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे, सर लिस्टमध्ये माझा नंबर लागला आहे फर्स्ट राऊंडमध्ये, तर ॲडमिशनची लास्ट डेट कधीपर्यंत असेल? बघा, ते देखील मी तुम्हाला अगोदरच त्या ठिकाणी ऑफिशियल जी काही माहिती त्यानुसार सांगतो। 19 तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लास्ट डेट आहे। 19 जुलैपर्यंत तुम्हाला ॲडमिशन जे आहेत स्वतः जाऊन ITIमध्ये करायचे आहेत। ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर नंबर नाही लागला आता काय करायचं आहे? बघा, ज्यांचा नंबर नाही लागला आहे त्यांच्यासाठी देखील आपण माहिती या ठिकाणी पुढे पाहणार आहोत, त्यांनी काय करायचं आहे म्हणून। ठीक आहे, लाईव्ह देखील मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, म्हणजेच ऑफिशियली या ठिकाणी लॉग इन करून ज्यांनी आपल्याला यूजर ID आणि पासवर्ड दिलेला आहे त्यांच्या मदतीने यूजर ID आणि पासवर्ड लॉग इन करून तुम्हाला ऑफिशियली पुढे काय करायचे आहे, कशा पद्धतीने तुम्हाला पुढची प्रोसेस करायची त्याची माहिती सांगणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, सर माझा नंबर लागला इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक NSQF ला, पण मला हा ट्रेड नको आहे, फिटर हवा आहे, तर काय मी सेकंड राऊंडचा फॉर्म भरायचा का? आणि नंतर मला लागणार नाही फिटर ट्रेड, तर काय परत मी या फर्स्ट लिस्टच्या ट्रेडला ॲडमिशन घेऊ शकतो का? बघा, ह्यावेळेस जे तुम्हाला ट्रेड मिळालेले आहेत ते ट्रेड तुमचे फायनल आहेत। जर तुम्ही सेकंड राऊंडला गेलात तर हा ट्रेडला तुम्हाला पुन्हा एकदा ॲडमिशन घेता येणार नाही आहे। सर्वांनी लक्षात घ्यायचे, तुम्हाला या राऊंडला जो काही ट्रेड मिळाला असेल, फर्स्ट प्रिफरन्स म्हणजेच पहिला प्राधान्य बघून दुसऱ्यापासून 2पासून ते 100पर्यंत जो काही ट्रेड तुम्हाला मिळाला असेल तर त्या ट्रेडवरला तुमचं ॲडमिशन घेणे किंवा नाही तुमची इच्छा आहे, परंतु तो ट्रेड तुम्हाला सेकंड राऊंडला मिळेल याची गॅरंटी नाही आहे आणि ॲडमिशन तसं होत नाही। त्यानंतर बघा, पुढचा, सर जर पहिल्या प्रवेश फेरीत नंबर नाही आला तर दुसऱ्या प्रवेश फेरीत ॲडमिशन कसे करावे त्याची देखील माहिती तुम्हाला लाईव्ह मी सांगतो। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, निखिल यांनी पाठवलेला आहे, सर अलॉटमेंट लेटर आला आहे पण मला जो पाहिजे तो नाही मिळाला। बघा, तुम्हाला कशा पद्धतीने मेसेज येतो? बघा, अशा पद्धतीने मेसेज येतो, डिअर निखिल रजिस्ट्रेशन नंबर, अशा पद्धतीने यू आर अलॉटेड टू प्रिफरन्स नंबर 3 फॉर राऊंड 1, कन्फर्म युअर ॲडमिशन ॲट अलॉटेड ITI बिफॉर 19/7। बघा, 19 जुलैपर्यंत तुम्हाला ॲडमिशन जे आहे ते करायचे। 19च्या अगोदर तुम्हाला स्वतः ITIमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला प्रिफरन्स नंबर 3ला लागलेला आहे निखिल यांचा। अशा पद्धतीने तुम्हाला कळेल प्रिफरन्स नंबर 3 आहे, 2 आहे किंवा 4 आहे। ठीक आहे, 1 नंबरचा ज्यांना लागला असेल प्रिफरन्स नंबर 1 त्यांनी ॲडमिशन करायचंच आहे। ॲडमिशन केलं नाही तरी तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पात्र नाहीत आणि केलं तरी तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पात्र नाहीत। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला SMS जो आहे तो आलेला असेल बघून घ्यायचा आहे, नसेल आला तर लॉग इन करायचं आहे। लॉग इन कसं करायचं ते देखील तुम्हाला सांगतो। पुढचा प्रश्न
बघा हा प्रश्न देखील तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. सर मी ITI फॉर्म भरला आहे पण सर मला तर ट्रेड नको आहे, तर मी दुसऱ्या फ्रीला ट्रेड भरू शकतो का? आणि मला पहिल्या फॉर्मवर ट्रेड भरायचे आहेत, तर माझ्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतील का? सर प्लीज मार्गदर्शन करा. बघा जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच फॉर्मवर तुम्हाला या ठिकाणी आता शेवटच्या म्हणजे 4थ्या राऊंडपर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याची कोणालाही आवश्यकता नाही आहे, नवीन कोणीही फॉर्म भरायचा नाही आहे. ठीक आहे. आता एक्स्ट्रा पैसे घेतील का? जर तुम्ही त्या ठिकाणी कॅफेवर गेलात, तुमच्या जो काही तुमचा एरिया असेल त्या ठिकाणच्या कॅफेवर डिपेंड आहे किती रुपये तुमच्याकडनं घेतले जातील. ठीक आहे. तुम्ही स्वतः देखील ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. आता ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचे त्याची माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही स्वतः देखील मोबाईलवर भरू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा बघा, सर मला ना अजून ITIमधून कोणताही मेसेज आला नाही, माझा मेरिट लिस्ट नंबर पण आला नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला ते देखील मी सांगतो आहे. पुढे संपूर्ण लाईव्ह मी तुम्हाला करून दाखवणार आहे वेबसाईटवर कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर बघा पुढे, तर बघा मित्रांनो आता आपण ह्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत. ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती पाहायला मिळणार आहे. बघा ह्या ठिकाणी चारही जे काही ऑप्शन्स आहेत, चारही जे काही आहेत ते ग्रीनमध्ये त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्यांचेच पुढे देखील ॲडमिशन होतील आणि त्यांनाच ऑप्शन फॉर्म देखील पुढे भरता येणार आहेत. ज्यांचे रेड असेल त्यांनी समजून घ्यायचे की आपला फॉर्म त्या ठिकाणी अपूर्ण आहे म्हणून. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचे म्हणून. बघा मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. आता तुमचा युजर ID कसा असेल? बघा युजर ID 2024-06A या नंबरपासून पुढे तुमचा युजर ID सुरू होत असतो. ठीक आहे. असा युजर ID तुमचा असेल, व्यवस्थितरित्या तुम्ही बघायचा आहे आणि तो युजर ID तुमचा अशा पद्धतीने असेल. तो युजर ID तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरमध्ये टाकायचा आहे. तुमचा जो काही पासवर्ड असेल तो तुम्ही त्या ठिकाणी पासवर्डमध्ये टाकायचा आहे. कॅप्चा तुम्हाला दिसेल तो टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचे. लॉग इन केल्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण जे काही ऑप्शन्स आहेत ते उपलब्ध होतील. होम आहे, डाउनलोड फी रिसिप्ट आहे, सर्च IT आहे, ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज आणि इम्पॉर्टंट लिंक्स अशा पद्धतीने तुम्हाला उपलब्ध होईल. आता बघा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजवर क्लिक करायचे. ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा पहिल्या नंबरवर पाहायला मिळेल तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म. दुसऱ्या नंबरला आहे सबमिट चेंज ऑप्शन प्रिफरन्सेस. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. आता सेकंड राऊंड ज्यावेळेस तुमचा सुरू होईल म्हणजेच त्याच्यासाठी तुम्हाला पुढे कसं जायचं आहे. बहुतेक विद्यार्थी होते की त्यांचा प्रश्न होता बघा तुम्हाला पुढे सेकंड राऊंडसाठी कशा पद्धतीने आता अर्ज करायचा. अर्ज तुम्हाला काहीच करायचं नाही, तुमचा अर्ज ऑलरेडी झालेला आहे. फक्त सेकंड राऊंडसाठी तुम्हाला बघा ह्या ठिकाणी तुमचं जे काय ऑप्शन आहे ते तुम्हाला चेंज करता येतील. ज्यांना 3 नंबरचा ट्रेड 1 नंबरला घ्यायचा आहे, ज्यांना 1 नंबरचा ट्रेड 3 नंबरला टाकायचा आहे, ज्यांना खालीवर ट्रेड करायचे आहेत, ज्यांना ट्रेड चेंज करायचे आहेत, ज्यांना अजून ट्रेड ॲड करायचे आहेत जसं फिटर, इलेक्ट्रिशियन वगैरे, ज्यांना डिझेल मेकॅनिक जे काही तुम्हाला करायचं असेल ऑप्शन फॉर्ममध्ये, ज्यांना नवीन ITI ॲड करायचे असतील, ज्यांना जे ITI त्यांनी निवडलेले त्यांच्यापेक्षा वेगळे ITI हवे असतील तर त्यांना सबमिट अँड चेंज ऑप्शन प्रिफरन्सेसमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं जी काही प्रोसेस तुम्हाला करायची असेल ती प्रोसेस तुम्ही या टॅबवरून करू शकता. 2 नंबरच्या ऑप्शनला जायचे, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण प्रोसेस करू शकता. ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्या ऑप्शनमध्ये जाऊन कशा पद्धतीने तुम्ही करू शकतात म्हणून. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन मेरिट अँड ॲडमिशन स्टेटस पाहायला मिळेल. ॲप्लिकेशन आणि मेरिट नंबर तुमचा आलेला असेल. ॲडमिशन स्टेटस त्यांचं जे ज्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालं असेल त्यांना ॲडमिशन स्टेटस पाहायला मिळेल. ज्यांनी ॲडमिशन केलं नसेल त्यांना ENA पाहायला मिळेल. ठीक आहे. ज्यांनी ॲडमिशन केलं नसेल त्यांना ENA पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पुढे बघा अलॉटमेंट लेटर म्हणून ऑप्शन आहे. अलॉटमेंट लेटर, आता हे अलॉटमेंट लेटर त्यांनाच आलेलं असेल ज्यांचा नंबर लागलेला आहे. ज्यांना अलॉटमेंट लेटर आलेलं नसेल त्यांचा नंबर लागलेला नाही आहे. या राऊंडला फर्स्ट राऊंडला त्यांचा नंबर लागलेला नाही आहे, त्यांनी कन्फर्म त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. वॅकंट सीट रिपोर्ट हा त्यासाठी आहे ज्या ITIमध्ये तुम्ही टाकत असाल ऑप्शन फॉर्म भरत असाल त्या ITIला तुम्ही म्हणजे त्या ठिकाणचा वॅकंट सीट रिपोर्ट पाहू शकता. त्या ITIमध्ये किती जागा कोणत्या ट्रेडसाठी आता उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस असते. आता बघा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की कशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन फॉर्म जो आहे तो भरू शकतात. ऑप्शन फॉर्म तुम्हाला उद्या सकाळी 9 वाजल्यापासून भरता येणार आहेत. बघा 15 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येतील राऊंड 2 साठी. ठीक आहे. सेकंड राऊंडसाठी तुम्हाला सकाळी 9 वाजल्यापासून तुमचे ऑप्शन फॉर्म भरता येतील. आता कशा पद्धतीने बघा या ठिकाणी गेल्यानंतर देखील तुम्हाला आता ते ओपन होणार नाही आहे कारण सकाळी 9 वाजल्यापासून ऑप्शन फॉर्म तुमचे भरता येतील. त्या कारणास्तव तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह मी दाखवू शकत नाही आहे, परंतु उद्या 9 वाजल्यापासून तुम्हाला तुमचे ऑप्शन फॉर्म भरता येतील. सेकंड राऊंडसाठी देखील तुम्ही व्यवस्थितरित्या जर ऑप्शन फॉर्म टाकले तर तुमचा नंबर लागू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा आताच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी पर्सेंटेज त्यांना जे काही टक्केवारी असेल 10वीला मिळालेली टक्केवारी त्यांनी कमेंट बॉक्स
बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टक्केवारी लिहून पाठवायचे. आणि तुम्हाला बघा या ठिकाणी 19 तारखेपर्यंत संबंधित ITIला जाऊन ॲडमिशन करायचं आहे. ज्यांना ॲडमिशन करायचं नसेल त्यांनी त्या ठिकाणी कुठेही जायचं नाही, डायरेक्ट ऑप्शन फॉर्म, सेकंड ऑप्शन फॉर्म जो असेल तो भरायचा आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. ज्यांचा नंबर लागलेला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांची टक्केवारी लिहून पाठवायची आहे. म्हणजेच एक आपल्याला अंदाज म्हणता येईल की कोणत्या ट्रेडसाठी किती कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे आणि तुमचा जिल्हा देखील लिहून पाठवायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. अजूनही माहिती तुम्हाला दाखवतो बघा. तर बघा मित्रांनो, महत्त्वाची माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत. बघा ज्यांना ह्या पहिल्या फेरीमध्ये ज्यांना ॲडमिशन करायचं असेल त्यांनी 15 जुलैपासून म्हणजेच 15 जुलै उद्या सकाळी 9 वाजल्यापासून ते 19 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला संबंधित ITIमध्ये जाऊन ॲडमिशन करायचे आहेत. ठीक आहे. आता ज्यांना जो लागलेला ट्रेड आहे तो घ्यायचा नाही आहे त्यांनी कुठेही जायचं नाही, कोणत्याही ITIला जायचं कारण नाही आहे. सकाळी 9 वाजल्यापासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म म्हणजेच राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी इनेबल होईल. तर उद्यापासून तुम्ही 2 नंबरच्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तुम्हाला जे काही ट्रेड चेंज करायचे असतील ते ट्रेड तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला जी काही प्रोसेस करायची असेल ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता उद्या 9 वाजल्यापासून. आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी संबंधित ITIला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. जे काही डॉक्युमेंट्स असतील ते द्यायचे आहेत आणि ॲडमिशन करून घ्यायचं आहे. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं नाही आहे त्यांनी कुठेही जायचं नाही. तुम्हाला जर समजा कोणताही तुमचा ट्रेड लागलेला आहे परंतु तुम्हाला त्या ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी कुठेही जाऊ नका, डायरेक्टली ऑप्शन फॉर्म 2 त्या ठिकाणी भरून टाकायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पहिल्या नंबरचा ट्रेड लागलेला आहे त्यांनी ॲडमिशन करूनच घ्या. जर ॲडमिशन केलं नाही तर तुम्ही तसेही सेकंड राऊंडला पात्र नाहीत आणि ॲडमिशन केलं तरीही सेकंड राऊंडला तुम्ही पात्र राहणार नाही आहेत. ठीक आहे. ज्यांना पहिल्या नंबरचा ट्रेड लागलेला आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं होतं. आता अपेक्षा करतो संपूर्ण जे काही माहिती आहे तुमची क्लिअर झाली असेल ती संपूर्ण अपेक्षा करतो. आता त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर बघा ज्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी ट्रेडला नंबर लागलेले आहेत त्यांनी त्यांचे पर्सेंटेज आणि त्यांचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि तुमचा ट्रेड देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला एक अंदाज त्या ठिकाणी बांधता येईल कट ऑफ कितीपर्यंत त्या ठिकाणी क्लोज झालेला आहे म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती होती. 19 जुलैपर्यंत तुम्हाला लास्ट डेट आहे ॲडमिशनसाठी. संबंधित ITIला जाऊन तुम्ही ॲडमिशन करू शकता. दुसरी जी काही फेरी आहे, दुसरा जो काही राऊंड आहे, दुसरी मेरिट लिस्ट आहे ती 27 जुलैला लागणार आहे. ठीक आहे. 27 जुलैला तुमची सेकंड मेरिट लिस्ट लागेल. त्यामध्ये तुम्हाला किती ट्रेड अलॉट होतात किंवा काय ते तुम्हाला संपूर्ण माहिती 27 जुलैला त्या ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण माहिती कळून जाईल. म्हणजेच तुम्हाला मेसेजेस येतील. ज्यांचा नंबर लागला असेल त्यांना मेसेजेस येतील. ज्यांना त्या ठिकाणी नंबर लागला असेल त्यांना अलॉटमेंट लेटर देखील ऑफिशियल वेबसाईटवर येणार आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओनंतर कुठलाही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.